काही दिवसाखाली मी घरी कॉल केला होता गावामध्ये, म्हणजे माझ्या घरी मैत्रिणींना. सो त्यांनी असं मला म्हणत होते की काय यार बहन, तू म्हणजे तुझी तर खूप मज्जा आहे, तुझी लाईफ तुझी खूप तुझ्या मनाप्रमाणे जगतेस है ना, सो तुझी लाईफ मस्त आहे, तू खूप लकी आहेस असं म्हणत होती. सो मी त्याला मला हे सांगायचंय की काय कसं आहे ना, की तुम्ही सुद्धा जगू शकले असता यार, बट तुम्ही ते जगले नाहीत माहिती आहे. म्हणजे तुमचं एक होतं की हा यार कॉलेज केलं मस्त, घरी कॉलेज केलं आणि आता मस्त ते घरी राहतात. या लग्न केलं असेल त्यांनी, खूप साऱ्या मुलींनी लग्न पण केलं. ताई माझ्या वयाच्या खूप मुलींनी लग्न केलं त्यांच्या, आणि माझ्या वयाच्या आय थिंक माझ्या वयाच्या नाही पण असे मुलं बाळ पण त्यांना झालेत है ना. सो त्यांना होतं की यार माझं लग्न करू, आणि त्याच्यानंतर काही दिवस घरी राहू या लग्न करू, या फिर आता सुद्धा भरपूर मुली आहेत ते घरी राहतात. त्यांचं असं आहे की तू लाईफ मध्ये एन्जॉय कर, त्यांनी सुद्धा करू शकलं असतं ना, तू पण करू शकतेस ग. बट तुमचं ते नव्हतं ना की एक हिंदीमध्ये असं बोलू शकतो की माझ्यामध्ये ते चूल मची थी, या ऐसा बोल सकते हो कि मेरे में वो चूल थी कि मैं कर गई है ना. तो तुम में भी अगर वो चूल रहती ना तो तुम कर लेते, बट तुम में वो नहीं था, मेरे में वो गट्स थे. माझ्यामध्ये गट्स आहेत असे भरभरून की म्हणजे मी त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडले आणि आता मी स्वतः जगते, खाते, पिते, बनवते, सगळ्या गोष्टी करते. सो तुम्ही सुद्धा करू शकले असते, बट तुम्हाला ते फक्त स्वतःसाठी म्हणजे राहिली गोष्ट, हा मला स्वयंपाक बनवायला येतो, जेवण बनवते मी पण ते स्वतःसाठी. असं मला काही एवढं असं आहे नाही की 25ला लग्न करू, 26ला मुलं बाळ, आणि त्याच्यानंतर मग मी रात्री काय बनवू, सकाळी काय बनवू, संध्याकाळी काय बनवू स्वयंपाक, याच्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाहीये. सो त्याच्यानंतर मग सर मग तसंच आहे, तुम्हाला वाटत असेल की हा तुम्ही करायला पाहिजे, तुम्ही करू शकता, बट ते त्याच्यामध्ये ना चूल पाहिजे है ना, जे की माझ्यामध्ये आहे, जे तुमच्यामध्ये नाहीये.